तुम्हाला सुद्धा जर अशा पद्धतीनं काळेभोर लांबसडक केस हवे असतील, तुमचे सुद्धा केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील, वयाच्या अगोदर केस पांढरे व्हायला लागलेले आहेत आणि केस गळती तर इतकी जास्त प्रमाणात होतीये की भरपूर एकदा केस विंचरायला लागले तर भरपूर केस आपल्या कंगव्यामध्ये येत आहेत आणि अशा पद्धतीच्या खूप साऱ्या समस्या असतील तर आजचा व्हिडिओ त्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। अनेक छोट्या मोठ्या टिप्स मी याच्यामध्ये दिलेले आहेत ज्याचा तुमच्यासाठी भरपूर जास्त उपयोग होणार आहे। तर आजच्या आपल्या होम रेमेडीसाठी मी इथं वापरणार आहे कोरफड। आता कोरफड आपल्या केसांसाठी, आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी किती जास्त फायदेशीर आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि म्हणूनच आज मी कोरफडचा वापर माझ्या केसांसाठी करणार आहे, जेणेकरून खूप सारे उपाय करून तुम्ही थकला असाल किंवा तुम्हाला रिझल्ट येत नसतील तर हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला याचा 100% नक्की रिझल्ट मिळणार आहे। खरं तर प्रत्येक घरगुती उपायाचे थोडके का होईना रिझल्ट येतात, पण त्यासाठी थोडंसं पेशन्स आणि ते उपाय रेग्युलर करणं खूप गरजेचं असतं। पण तरीही जर तुम्हाला असं वाटत असेल की मला कुठल्याही उपायाने फायदा होत नाही तर कोरफडीचा हा उपाय नक्की तुमच्यासाठी युजफुल ठरणार आहे। तर आता अशा पद्धतीनं कोरफड आपल्याला केसांसाठी वापरायची आहे, पण त्यापूर्वी कोरफड वापरण्यापूर्वी तुम्ही ती केसांसाठी वापरत असाल किंवा चेहऱ्यासाठी वापरत असाल, ती वापरण्याची योग्य पद्धत समजून घेणं फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्या केसांना किंवा आपल्या स्किनला त्याचा कोणताही साईड इफेक्ट होता कामा नये। आता कोरफड मी प्लांट बेस आहे त्यामुळे ती कट करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हे जे येलो कलरचं लिक्विड आहे तर ते आपल्याला पूर्ण ड्रेन आउट होऊ द्यायचं आहे, जेणेकरून हे जर तुम्ही लिक्विड तसंच कोरफडीमध्ये ॲब्झॉर्ब करून वापरलं तर त्याचा आपल्या स्किनला केसांना साईड इफेक्ट होऊ शकतो। तर त्यासाठी कोरफड कट केल्यानंतर एक 5-1 मिनिटं तशीच ठेवायची आहे। आता हे लिक्विड व्यवस्थित ह्याच्यामधलं ड्रेन आउट झाल्यानंतर ही कोरफड मी माझ्या केसांसाठी किंवा आपल्या ब्युटी रेसिपीमध्ये चेहऱ्यासाठी, त्वचेसाठी तुम्ही वापरू शकता। तर अशा पद्धतीनं आता हे कोरफडमधलं जे लिक्विड आहे ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे आणि त्यानंतर आता ही कोरफड जी आहे तर याच्यावर भरपूर सारी धूळ वगैरे जमा झालेली असते, तर त्याच्यामुळे ती आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला त्याचे जे बेनिफिट आहे ते आपल्या स्किनसाठी वापरणार असाल तर स्किनसाठी किंवा केसांसाठी चांगल्या पद्धतीनं मिळतील। आता कोरफड इथं व्यवस्थित मी स्वच्छ करून घेणार आहे आणि स्वच्छ केल्यानंतर ही कोरफड तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी सुद्धा वापरू शकता। त्याची ही जी काही घरगुती उपाय आहे तोही मी ऑलरेडी त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे। तर आज ही कोरफड जी आहे तर मी माझ्या केसांसाठी सुद्धा वापरणार आहे। आता कोरफड व्यवस्थित मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता कोरफड धुतल्यानंतर ना साईडला जे कोरफडला काटे असतात तर ते सुद्धा व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत। आता कोरफड बरोबर अजून एक दुसरा रामबाण घटक मी वापरणार आहे, ज्याचा सुद्धा आपल्या केसांसाठी भरपूर जास्त प्रमाणात फायदा होणार आहे। विशेष म्हणजे जर तुमची जास्त प्रमाणात केस गळती होत असेल तर ती बंद करण्यासाठी, ती कमी करण्यासाठी सगळ्यात उपयोगी वस्तू ती म्हणजे आहे कांदा। आता कांदा घेताना केसांसाठी जेव्हा आपण केसांच्या घरगुती उपायांसाठी कांदा वापरतो, शक्यतो लाल कांदा घ्यायचा, ज्याच्यामध्ये सल्फर जास्त प्रमाणात असतं आणि त्याचा आपल्या केसांच्या, आपल्या टाळूच्या आरोग्यासाठी चांगला फायदा होतो। आता इथं कांदा मी वापरणार आहे, त्यानंतर कोरफडसुद्धा घेतलेली आहे। आता कोरफडच्या साईडचे जे काटे आहेत ते व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि याची जी क्वांटिटी आहे ती तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार कमी जास्त करू शकता। आता इथं कोरफडचे काटे जे आहेत ते मी व्यवस्थित कट करून घेते, जेणेकरून कोरफड आपल्याला वापरण्यासाठी इझी होईल किंवा ते काटे आपल्या हाताला टोचणार वगैरे नाहीत। तर व्यवस्थित ते काटे कट करून घ्यायचे आहेत। आता हे काटे कट करून घेतल्यानंतर साधारणतः एवढी कोरफड आहे जी मी वापरणार आहे आणि त्याचसोबत मी कांदासुद्धा वापरणार आहे, त्यामुळे कोरफडीची जी क्वांटिटी आहे ती एवढी मी सध्या घेतलेली आहे। आणि जेव्हा तुम्ही रेग्युलर होम रेमेडीज वापरता तेव्हा क्वांटिटीसुद्धा आपल्या केसांसाठी, चेहऱ्यासाठी थोडी कमी लागायला लागते। आता अशा पद्धतीनं कोरफड वापरण्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरचं भांडं घेतल्यानंतर असे कोरफडचे छोटे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ही जी प्रोसेस आहे ही कशी करायची, ह्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं हे जर आपल्याला व्यवस्थित समजलं तर आपण असे उपाय घरगुती अगदी छान पद्धतीनं करू शकतो आणि आपल्याला त्याचे रिझल्टसुद्धा व्यवस्थित येऊ शकतात। आता अशा पद्धतीनं ही जी कोरफड आहे ती मी कट करून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त कोरफडचं जेल घेऊ शकता किंवा ज्या पद्धतीनं मी कोरफड सालीसकट घेतलेली आहे अशी सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता याच्यामध्ये दुसरा घटक जो रामबाण आहे तो म्हणजे कांदा, तो सुद्धा आपल्याला ॲड करायचा आहे। आता कांदा इथं ॲड करताना कांद्याच्या सालीचा सुद्धा केसांसाठी भरपूर उपयोग होतो, पण ते मी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन। तर आता इथं मी जो आहे तो कांदा कट करून घेतलेला आहे। आता कांदा ज्यावेळी आपण याच्यामध्ये टाकतो ना तर कांद्याचा थोडासा उग्र जो
वास आहे तो आपण आपल्या केसांवरती हे ॲप्लिकेशन केल्यानंतर येतो, त्यानंतर आपण केस धुतल्यानंतर सुद्धा तो वास थोडा वेळ तसाच राहतो। तर त्यासाठी कांद्याची क्वांटिटी तुम्हाला जितपत सहन होत असेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। जर तुम्ही पहिल्यांदाच करताय तर कांद्याची क्वांटिटी थोडीशी कमी घ्या, कारण जर तो वास तुम्हाला सहन झाला नाही तर आपल्याला इरिटेशन होऊ शकतं। तर अशा पद्धतीनं कांदा आणि ॲलोवेरा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकलेला आहे। आता हे जे मिश्रण आहे तर ते आपल्याला पाणी न टाकता व्यवस्थित त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची। आता कांदा आणि ॲलोवेरा जेल याच्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये व्यवस्थित पाण्याचं प्रमाण ऑटोमॅटिक तयार होतं आणि आपली पेस्ट आहे ती अगदी व्यवस्थित तयार होती। आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही बारीक पेस्ट मी करून घेतलेली आहे। आता ही जी पेस्ट आहे ही आपल्या केसांसाठी एकदम छान काम करणार आहे आणि याचे रिझल्ट म्हणून तुम्ही बघू शकाल की एका आठवड्यात तुम्ही जर 2दा हा उपाय केला तर तुमची केस गळती तुम्हाला अगदी पहिल्या यूजपासूनच थोडीशी कमी झालेली दिसेल आणि रेग्युलर याचा वापर केला तर तुमच्या टाळू आरोग्य सुधारेल, केस गळती कमी होईल, कोंडा होण्याची समस्या असेल तर ती सुद्धा कमी होईल आणि हळूहळू केसांची वाढ व्हायला सुद्धा मदत होणार आहे। आता ही जी तयार केलेली पेस्ट आहे त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत केसांसाठी अगदी मूलभूत गरजेची गोष्ट आहे, ती म्हणजे कोणतंही कोकोनट ऑइल असेल किंवा कोणतंही तेल असेल जे तुमच्या केसांना सूट होतं किंवा जे तुम्हाला आवडतं तर ते तेल आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। आता ह्या रेमेडीमध्ये जर तुम्ही अगोदर तेल लावलं नसेल तरीसुद्धा अशा पद्धतीनं हा जो तुम्ही केसांसाठी हेअर मास्क बनवलेला आहे याच्यामध्येच तुम्ही तेल टाकून अप्लाय करू शकता, जेणेकरून तुम्हाला अगोदर हेअर ऑइल करण्याची सुद्धा गरज पडणार नाही। आता 1 चमचा साधारण मी खोबरेल तेल जे आहे तर ते साधं खोबरेल तेल मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तेल जे आहे ते आपल्या या हेअर मास्कमध्ये जे आहे ते व्यवस्थित मिक्स होणार आहे। आता हा आपला एकदम घरगुती 1ही रुपया खर्च न करता अगदी कमी वेळेमध्ये आणि तितकाच बहुगुणी आणि बहुउपयोगी असा जो हेअर मास्क आहे तर तो मी तयार करून घेतलेला आहे। आता याचं ॲप्लिकेशन कसं करायचं, तर कोणतीही गोष्ट ॲप्लाय करण्यापूर्वी आपल्याला त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं हे सुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे। आता इथं हेअर मास्क मी तयार केलेला आहे तो ॲप्लाय करण्यापूर्वी आपल्या केसांना मी अगोदर तेल लावून घेतलेलं नाही आहे, त्याच्यामुळं जे तेल आहे तर ते मी ह्या हेअर मास्कमध्ये ॲड केलेलं आहे। आता केसांना ॲप्लिकेशन करण्यापूर्वी केसांमध्ये जो काही गुंता झालेला असेल तर तो व्यवस्थित हलक्या हाताने खालपासून वरपर्यंत केस विंचरत तो गुंता पहिला काढून घ्यायचा। केस व्यवस्थित छान मोकळे सिल्की करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला हा जो हेअर मास्क आहे याचं ॲप्लिकेशन करताना इझी होणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, आपली केस गळतीसुद्धा कमी होण्यासाठी मदत होणार आहे। आता अशा पद्धतीनं तुम्ही हा जो हेअर मास्क आहे तो केसांचं छान पद्धतीनं पार्टेशन करून केसांच्या टाळूच्या भागाला व्यवस्थित लावायचं आहे, कारण केसांच्या सगळ्या समस्या आहेत ह्या आपल्या जर टाळूचं आरोग्य खराब झालं, केसांना जर व्यवस्थित आपण हेअर ऑइलिंग केलं नाही किंवा हेअर ऑइल केल्यानंतर केस व्यवस्थित धुतले नाहीत, त्याची काळजी केली नाही तर तिथून सुरुवात होते। तर त्याच्यामुळे आपल्या टाळूचं आरोग्य चांगलं असणं, आपल्या स्कॅल्पचं आरोग्य चांगलं असणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं। तर त्यासाठी अशा पद्धतीच्या घरगुती ज्या होम रेमेडीज आहेत त्याचा भरपूर जास्त प्रमाणात फायदा होतो। तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता केसांचं थोडं थोडं पार्टिशन करून मी केसांमध्ये व्यवस्थित हा हेअर मास्क आहे तो अप्लाय केला। त्यानंतर केसांच्या लेंथमध्ये सुद्धा आपल्याला व्यवस्थित तो अप्लाय करायचा आहे। आता हा अप्लाय केल्यानंतर मी याच्यामध्ये कांदा टाकला आहे, त्याच्यामुळे थोडंसं सुरुवातीला इरिटेशन होऊ शकतं। तुम्हाला 15 मिनटं, अर्धा तास किंवा 40 मिनटं जितका वेळ शक्य होईल तितका वेळ हा हेअर मास्क जो आहे तो आपल्या केसांमध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर नॉर्मल शॅम्पूने तुम्ही केस स्वच्छ करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीनं मी आता इथं हेअर वॉश केलेला आहे आणि थोड्या वेळानंतर केस नॅचरली सुकवून मग केस आपण विंचरून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीनं व्यवस्थित तुम्ही आठवड्यातून 2दा हा उपाय करू शकता। तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। आय होप व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल। बाय बाय।